नमस्कार, फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवरून मी शेतीविषयक माहिती व इतर सर्वांना उपयुक्त अशी माहिती देत असतो. जर तुम्ही कोणतरी मला काहीतरी सुचवायचं असेल ते सुचवू शकताय. मी दादा सुकाने. चला तर 24 तासाचा हवामान अंदाज पाहूया पुढचा. तर आज हवामान हे भरपूर म्हणजे तापलेलं दिसायला लागलं आहे. का तर गुजरातच्या ठिकाणी एक चक्रवात स्थिती हे तापलेलं आहे बघा. संपूर्ण जे महाराष्ट्र भारत बऱ्यापैकी तापलेलं दिसत आहे. आणि चक्रवात स्थिती आहे ते इकडं मुंबई आणि गुजरातच्या दक्षिणेला सुद्धा चक्रवात स्थिती आहे. आणि अरबी समुद्रामध्ये एक चक्रवात स्थिती पाहायला मिळते. आणि ढाक्याच्या आसपास एक चक्रवात स्थिती पाहायला मिळत आहे. त्याच्यावरून असं दिसत आहे की हळू जवळजवळ म्हणजे पावसाला जे अनुकूल वातावरण आहे ते तयार होताना दिसत आहे. दक्षिण भागात समुद्रातच तेवढे पावसाचे ढग आहेत. इतरत्र कुठे आता सध्या तरी पावसाचे ढग दिसत नाहीत. पण याची तयारी आता सध्याची पाहिली, जरी कुठे पावसाचे ढग जरी दिसत नसेल तरी अवकाळी पावसाची ही जोडणा त्यांनी चालू केलेली आहे. तापमान वाढ होत आहे. फक्त जम्मू काश्मीरच्या आसपास एक ढगाळ परिस्थिती दिसत आहे. तिकडे दक्षिणेकडे थोडंसं ढगाळ परिस्थिती दिसत आहे. ह्याच ह्याच्यात पूर्वेकडून डायरेक्टली चक्रवात स्थितीमुळे बाष्पयुक्त घेणारे वारे म्हणजे येणारे वारे ते जमिनीवरती येणार आहेत आणि हळूहळू पावसाला सुरुवात होणार आहे असं हे मॉडेलच्या अंदाजावरून वाटत आहे. आणि इकडे पाहायला गेलं श्रीलंकेच्या आग्नेय दिशेला जे कमी दाब तयार होत आहे त्याचाही परिणाम पावसावर होणार आहे. तापमानाचा विचार करायला गेला तर हा उत्तर पश्चिम भागातला तापमान आहे. साधारणतः दगडी जे दिसत आहे दगड्यासारखं म्हणजे कलरचं ते जास्त तापमान दाखवणार आहे. पिवळं पांढरं जे काय ते थोडंसं सामान्य तापमान दाखवणार आहे असं वातावरण आहे. हे दक्षिण भागातलं दगडी भाग दिसतोय तो आपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि इकडं उत्तर प्रदेशाला थोडा भागाचा दिसत आहे. लालसर आहे तो जास्त म्हणजे ते दगडी भागापेक्षा कमी तापमान आणि पिवसर आहे सायंकाळचं तापमान दाखवत आहे. मग एकंदरीत काय आता हे अवकाळी पावसाची जोडणा होताना दिसत आहे. जे पुढे 5-6 दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे असं मॉडेल दर्शवत आहे. त्याची सुरुवात तापमान वाढीपासून होणार आहे. आणि बऱ्याच भागातून असं जर तापमान राहिलं तर अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. जमिनीवरचं भूभागावरचं तापमान जरी वाढलं जर चक्रवात स्थिती निर्माण परत तिथं झाली तर बंगालच्या उपसागरामधून पावसाची बाष्पयुक्त ढगे येणार आहेत. तिथं पाऊस पडणार आहे गडगडून आणि इकडं अरबी समुद्रातून त्याला सपोर्ट मिळाल्यामुळं तो पाऊस पडत इकडे पूर्व ईशान्य दिशेला सरकणार आहे असंही दिसत आहे. जर पुढची हवामान प्रणाली बदलत असले तर ते सांगतच जाऊ, पण सध्या तर असं वाटत आहे. धन्यवाद. रोजचे अपडेट पाहत राहा.